तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, त्याची बाधा मला होणार नाही. तुझे वचन सत्य काल आहे, त्याची बाधा मला होणार नाही. तुझे वचन सत्य काल आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. रविवार 21 नोव्हेंबर 2021. विश्वाचा राजा प्रभू येशू ख्रिस्त. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. अध्याय 18 ओवी 33 ते 37. पिलात येशूला म्हणाला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, आपण स्वतः होऊन हे म्हणता किंवा दुसऱ्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य येथले नाही. यावरून पिलात त्यास म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आणि यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. ख्रिस्त सभा आज विश्वाचा राजा म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा यथोचित सन्मान करीत आहे. राजा म्हटल्यानंतर शक्यतो आपल्या नजरेसमोर पृथ्वीवरील राजाचे चित्र उभे राहते. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे राजेपद वेगळे आहे. एक विश्वव्यापी राजेपद. पृथ्वीवरील राजांना एक भौगोलिक मर्यादेपर्यंत राज्य करता येते. मला संपूर्ण जग जिंकायचे आहे अशी फुशारकी मारणारा सिकंदर, अलेक्झांडर इतर अनेक राजांपेक्षा महान ठरला खरा, परंतु तो संपूर्ण जग जिंकू शकला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे राजेपद
सर्व देशाच्या व राज्यांच्या सीमा ओलांडून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे. म्हणूनच त्याला राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू अशा शब्दात गौरविले जाते. 2. स्वर्गीय राजेपद. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार, राज्य व गौरव प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जावा म्हणून देवाने त्याला अत्युच्च केले आहे आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. त्यामुळेच तू राजा आहेस का? या पिलाताच्या प्रश्नाला उत्तर देताना येशूने म्हटले, होय, परंतु माझे राज्य या जगाचे नाही. येशूने राजेपद स्वर्गीय आहे. तो स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. 3. आध्यात्मिक राजेपद. इटलीमध्ये जेव्हा बेनोटा मुझोलिनीने आपल्या हुकुमशाहीचा बडागा लोकांवर उभारला होता, तेव्हा लोकांना येशूच्या आध्यात्मिक राजेपदाची आठवण करून देण्यासाठी पोप 11 पायस यांनी 1925 साली नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा रविवार हा ख्रिस्त राजाचा सण म्हणून जाहीर केला. 1960 साली पोप 23 जॉन यांनी या सणाला प्रथम श्रेणीचा दर्जा दिला, तर पोप 6 पॉल यांनी 1969 साली या सणाला सोहळ्याचा दर्जा दिला. उपासना वर्षाचा कळस म्हणजे उपासना वर्षातील शेवटचा रविवार हा ख्रिस्त राजाच्या सोहळ्याचा दिवस म्हणून जाहीर केला. संपूर्ण दिवसभर अतिपवित्र साक्रामेंताची भक्ती करून शेवटी मिरवणूक, खास प्रवचन व आशीर्वाद देऊन ख्रिस्ताचे आध्यात्मिक राजेपद साजरे केले जाते. आत्मपरीक्षण. माझ्या जीवनात कोण किंवा काय राज्य करीत आहे? ख्रिस्ताचे राजेपद मी कितपत आणि कशा प्रकारे स्वीकारले आहे? ख्रिस्त माझ्या हृदयाचा राजा बनलेला आहे का? कशावरून? प्रिय मित्रांनो, आज आपण रूथ या पुस्तकाविषयी आपण जाणून घेणार आहोत. रूथचा महत्त्वाचा विषय आहे, रूथच्या पुस्तकाचा महत्त्वाचा विषय आहे परमेश्वराच्या निष्ठेची व आशीर्वादाची ही कथा आहे. सर्वप्रथम रूथ कोण होती हे आपण जाणून घेऊया. शास्ते आणि राजे ह्यांच्या काळाला जोडणारी स्त्री म्हणजे रूथ. ती मोआब देशातील असूनही आपल्या सासूशी एकनिष्ठ राहिल्यामुळे परमेश्वराने तिला दावीद राजाची पणजी होण्याचा बहुमान दिला. त्यामुळे तिच्याच घराण्यात येशू जन्माला आला व त्याच्या वंशावळीत रूथचे नाव गुंफले गेले. आता आपण पाहूया हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे. या पुस्तकाचा लेखक अज्ञात आहे, परंतु काही विद्वानांचा दावा आहे की हे पुस्तक सॅम्युएल संदेष्टाने लिहिले असावे. परंतु तो लेखक आहे हे अशक्य आहे, कारण दाविदाचा उल्लेख पुस्तकाच्या शेवटी अध्याय 4 ओव्या 17 व 22 मध्ये केला आहे. हे नंतर जोडलेले असावे. रूथच्या पुस्तकामध्ये वापरल्या जाणाऱ्या हिब्रू भाषेतील साहित्य शैलीवरून असे सूचित होते की हे राजेशाहीच्या काळात म्हणजेच दाविदाच्या कारकिर्दीत लिहिले असावे. तसेच रूथ या पुस्तकाच्या साहित्याचा दर्जा, काव्यमय भाषा, वाक्यरचना, अव्वल दर्जाची अलंकारिक शब्दरचना यावरून
उच्च संस्कृतीची जाणीव होते. या कथेतील भाषा राजघराण्यातील सुशिक्षित, प्रतिष्ठित व आदरणीय व्यक्तीसारखी वाटते. मित्रांनो, आता आपण ह्या पुस्तकातील पात्रे कोणती आहेत ते आपण पाहूया. नामी म्हणजे माझा आनंद, गोड. तिचा पती अलिमलेख म्हणजे माझा देवराजा. त्याचे 2 पुत्र, सहलोन म्हणजे आजार व खिलियन म्हणजे झुरणीस लागलेला, व त्यांच्या मोआबी बायका अर्पा म्हणजे निघून जाणारी आणि रूथ म्हणजे लाडकी व बोआज म्हणजे आनंदजनक, ज्याच्याशी रूथचे लग्न होते. ही आहेत रूथच्या पुस्तकातील महत्वाची पात्रे. आता आपण पाहूया या पुस्तकाची रचना कशी केलेली आहे. रूथची कथा फक्त 4 अध्यायात व्यक्त केली गेली आहे. पहिला अध्याय ओव्या 1 ते 22 रूथ आणि नामीविषयी आहे. दुसरा अध्याय ओव्या 1 ते 23 बवाजाच्या शेतात रूथ सर्व वेचते याविषयी आपण ऐकतो. तिसरा अध्याय ओव्या 1 ते 18 खळ्याजवळ रूथ आणि बवाजाच्या संभाषणाविषयी आपण ऐकतो. आणि चौथा अध्याय ओव्या 1 ते 22 बवाजच्या रूथ बरोबर विवाहाविषयी आपण ऐकतो. ही झाली या पुस्तकाची रचना. आता आपण या पुस्तकातील कथा काय आहे किंवा ही स्टोरी काय आहे ते आपण जाणून घेऊया. पुस्तकातील सुरुवातीला शास्त्रांचा काळ सांगितला आहे. दुष्काळामुळे बेथलेहमातील अलिमलेख व त्याचे कुटुंब मोआब देशात जातात. परंतु तेथे अलिमलेखचे निधन होते. त्यांची 2 मुले मोआबी मुलींशी लग्न करतात व 10 वर्षाच्या संसारानंतर त्यांना मूलबाळ न होता ते मरण पावतात. त्यांची आई नामीला पतिवियोग आणि पुत्रवियोग अशा दुःखाला सामोरे जावे लागते. नामी परत आपल्या मायभूमीकडे म्हणजे बेथलेहमात जाण्याचा निर्णय घेते व आपल्या 2 सुनास अर्पा व रूथ यांना त्यांच्या आईच्या घरी जाण्यास, नव्याने संसार करण्यास आग्रह करते. अर्पा नामीचे शब्द पाळते आणि तिच्या आईच्या घरी ती परतते. परंतु रूथची निष्ठा, प्रेम समरस होण्याचे सामर्थ्य काही आगळेच होते. तिची पतिनिष्ठा आपणास सती जाणाऱ्या भारतीय स्त्रीच्या पतिव्रतेची आठवण करून देते. आपल्या सुनांचे हित पाहणारी सून, सासू आणि सासू नामी हीच तिच्या जीवनाचे अंतिम ध्येय मानून रूथ आणि नामीचे नाते या जगातल्या व्यवहारी नात्यांपेक्षा वेगळेच आहे हे आपल्याला दिसून येते. रूथ आपला देश, आपला देव
व आपले लोक सोडून तिची सासू नामी बरोबर तिच्या देशात व लोकांत जाते. स्वतःचे संरक्षण अथवा स्वतःची हित ती पाहत नाही. अब्राहमाप्रमाणे आकाशात नजर टाकते व उदार अंतकरणाने आपल्या घराण्याची सेवा करण्यात ती जीवन समर्पण करते. तिच्या ह्या निष्ठा आणि उदारतेमुळे देव तिला आशीर्वादित करतो व बवाज ह्या तिच्या नवऱ्याच्या नातेवाईकांद्वारे तिच्याशी लग्न करून तिचे व नामीचे वतन सोडवितो व रूथचे नाव दाविदाच्या वंशावळीत गुंफले जाते. ही झाली या पुस्तकाची कथा. आता हे आपल्याला प्रश्न विचारायचे की हे पुस्तक वाचण्याची गरज आहे का? या पुस्तकाचा मुख्य विषय आहे निष्ठा, जी रूथने तिची सासू नामीच्या पतीच्या मृत्यूनंतर भरपूर प्रमाणात तिच्या प्रती दाखवली. निष्ठा म्हणजे काय मित्रांनो? प्रत्येक गोष्टीत, मग तो आजार असू देत, संकटे असू देत, दुःखे असू देत, कोणाच्या तरी बाजूने खंबीरपणे उभे राहणे. आणि रूथ हे एक निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. या पुस्तकात आपण रूपांतरण, धैर्य, दृढ निश्चय, निष्ठा आणि विश्वासूपणाची गोष्ट ऐकतो. नामी आणि रूथने एकमेकांप्रती दाखवलेली करुणा आणि त्यांचं प्रेम नक्कीच आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आपले संबंध मजबूत करण्यासाठी प्रेरणा देऊ शकते. आणि आज आपण आपल्या कुटुंबामध्ये आपण बरेच जण बघत आहोत, सासू सुनेचं पटत नाही. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मला तरी वाटते नक्कीच सासू आणि सुनेचं नातं कसं असावं, एकमेकांशी त्यांनी निष्ठेने कसं वागावं, हे आपल्याला रूथ शिकवते. आणि म्हणून हे पुस्तक वाचणं खूपच गरजेचं आहे. शेवटी रूथच्या जीवनाद्वारे आपल्याला काय धडे शिकायला मिळतात? देव सार्वभौम आहे व तो आपल्या लोकांचे दुःखात सांत्वन करतो आणि त्यांची सुटका करतो. तो आपल्याला दुःखातून आनंदाकडे, मृत्यूतून जीवनाकडे व रिकामेपणातून पूर्णतेस नेत असतो. देवासाठी लहानातील लहान गोष्ट किंवा प्रसंग किंवा व्यक्ती महत्वाचे आहेत. रूथच्या जीवनाद्वारे आपल्याला शिकायला मिळतं की आपल्या कठीण परिस्थितीचा कधीच आपल्या विश्वासू जीवनावर वाईट परिणाम होता कामा नये. विश्वास नेहमीच कठीण परिस्थितीला जिंकतो. जे कोणी निस्वार्थी मनाने दुसऱ्यांची सेवा करतात, दुसऱ्यांचे हित पाहतात, देव नेहमीच त्यांचे भले करतो. आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या आणि त्याच्या शिकवणुकीप्रमाणे आपण त्याचं अनुकरण केलं तर तो आपलं रक्षण करतो आणि आपल्याला आशीर्वाद सुद्धा देत असतो. बवाजमध्ये आपल्या ख्रिस्ताचे प्रतिबिंब दिसून येते, कारण ख्रिस्त आपली पापातून मुक्तता करतो व आपले तारण करतो. आणि शेवटी प्रिय मित्रांनो, रूथ प्रमाणे प्रत्येक गोष्टीत, मग तो आजार असू देत, संकटे असू देत, दुःखे असू देत, कोणतेही प्रसंग, कठीण प्रसंग असू देत,
कोणाच्या तरी बाजूने खंबीरपणे व निष्ठतेने उभे राहणे हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे. तर शेवटी तुमच्यासाठी मी मनन चिंतनासाठी काही प्रश्न देत आहे. पहिला प्रश्न आहे, रूच्या पुस्तकातील कोणती पात्रे मला आवडली आहेत आणि का? दुसरा प्रश्न, रूच्या पुस्तकामध्ये मी कोणती मानवी परिस्थिती ठळकपणे पाहत आहे? आणि तिसरा आणि शेवटचा प्रश्न तुमच्या मनन चिंतनेसाठी आहे, रूच्या कथेत बसणारे कोणते प्रसंग मी आजपर्यंत माझ्या जीवनात अनुभवले आहेत आणि त्या प्रसंगामध्ये परमेश्वराचा आधार मला कसा मिळाला आहे? थोडा वेळ शांत राहून या प्रश्नावर आपण मनन चिंतन करूया. प्रिय मित्रांनो, आपण आज एस्तेर, राणी एस्तेरच्या पुस्तकाविषयी आपण शिकणार आहोत. इस्रायली लोकांवर बाबिलोनचा नबुकेदनेस्सर आणि पर्शियाचा राजा अहश्वेरोश यांची सत्ता असताना परमेश्वराने 2 इस्रायली स्त्रियांना विशेष कृपा दिली आणि त्या स्त्रिया आहेत एस्तेर आणि यहुदीत. त्यापैकी एस्तेर या पुस्तकाची आपण थोडक्यात तोंड ओळख करून घेऊया. सर्वप्रथम आपण पाहूया या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय आहे. एस्तेरचे पुस्तक 2 भाषांमध्ये उपलब्ध आहे. मूळ हिब्रू प्रत ही आकाराने लहान आहे, तर ग्रीक प्रत ही थोडीशी विस्तृत आहे. दोहोंमधील कथानक सारखेच आहेत. संत जेरोमने ग्रीक प्रतीमधला जास्त भाग शोधून काढला आणि आपल्या लॅटिन भाषांतरात तो कथानकाच्या शेवटी एकत्र करून जोडला. ग्रीक कथानक भाषांतर करून घेताना मूळ हिब्रू कथानकाला धक्का लागू नये म्हणून पुढे अध्याय क्रमांक देताना वाढीव तपशिलाला वेगळी मुळाक्षरे देण्यात आली. इंग्रजी बायबलमध्ये एस्तेर ह्या पुस्तकाची सुरुवात थेट 11व्या अध्यायापासून होते. त्याचे कारण हेच आहे. मूळ हिब्रू 10 अध्याय मराठी बायबलमध्ये नेहेमाच्या पुस्तकानंतर देण्यात आलेले आहे. वाढीव तपशिलाचे स्वरूप धार्मिक नसल्यामुळे यहुदी धर्मग्रंथात म्हणजे तनक त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. आता आपण पाहू या पुस्तकाचा लेखन काळ काय आहे आणि या पुस्तकाचा लेखक कोण आहे. एस्तेरची हिब्रू आवृत्ती 5व्या शतकातील आहे आणि ग्रीक आवृत्ती 2ऱ्या शतकातील आहे. त्यामुळे सदर पुस्तक मुळात पॅलेस्टाईनमध्ये लिहिले गेले व पुढे इजिप्तमधील अलेक्झांड्रियात राहणाऱ्या ग्रीक भाषिक यहुदी व्यक्तीने ते ग्रीकमध्ये भाषांतरित करताना वाढीव त्यात जोडला.
या पुस्तकाचे प्रियमित्रांनो स्वरूप काय आहे आणि त्याची कथा काय आहे ते आपण जाणून घेऊया. एस्तेरच्या पुस्तकाचे स्वरूप ऐतिहासिक कादंबरी समान आहे. पर्शियाच्या राज्यात राहणाऱ्या यहुदी लोकांवर ओढवलेल्या जीवन मरणाचा प्रसंग व त्यात राणी एस्तेर व मर्दकै यांनी बजावलेली भूमिका, त्यामुळे झालेले यहुदी वंशाचे संरक्षण, त्यातून उदयास आलेला पुरीमचा सोहळा, ह्या ऐतिहासिक घटनांभोवती ही धार्मिक कादंबरी रचण्यात आलेली आहे. हिंदुस्तान किंवा भारत हा शब्द संपूर्ण बायबलमध्ये फक्त ह्याच पुस्तकात आढळून येतो. हिब्रू एस्तेर अध्याय 1 ओवी 1 मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. परप्रांतात असताना योसेफ जसा फारो राजाचा मानाचा कारभारी बनला, त्याप्रमाणे एस्तेर व मर्दकै पर्शियात असताना नीतिमान जीवन जगून सुज्ञतेने कसे वागले आणि त्यामुळे परमेश्वराने आपल्या प्रजेचे कसे रक्षण केले ते आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. आता आपण पाहूया या पुस्तकाची रचना कशी आहे, या पुस्तकाची मांडणी कशी आहे. संपूर्ण पुस्तक एकूण 8 भागांमध्ये विभागण्यात आलेले आहे. पहिला भाग आहे प्रस्तावनेचा, ज्यामध्ये मर्दकैच्या स्वप्नाचा उल्लेख केलेला आहे. दुसरा भाग आहे एस्तेर राणी बनण्याविषयीचा आहे. तिसरा भाग हामान यहुद्यांविरुद्ध कट कसा रचतो याविषयी आपण ऐकतो. चौथा भाग आहे एस्तेर व मर्दकै ह्यांची ते मध्यस्थी कसे करतात त्यांच्या लोकांसाठी याविषयी आपण चौथ्या भागात ऐकतो. पाचवा भाग आहे यहुद्यांच्या मुक्ततेच्या तयारीविषयी आपण ऐकतो. सहावा भाग, या भागामध्ये भाग्य दुर्भाग्याची उलथापालट कशी होते याविषयी आपल्याला ऐकायला मिळते. सातवा भागामध्ये आपण पुरीमचा सोहळा कसा साजरा करतात हे आपण ऐकतो. आणि शेवटी 8व्या भागामध्ये हा समारोपाचा भाग आहे, ज्यामध्ये मर्दकैच्या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट केला गेलेला आहे. आता आपण पाहूया या पुस्तकातील पात्रांविषयी आपण थोडी माहिती करून घेऊया. पहिले पात्र आहे अहेश्वेरोश राजा. तो इसवी सन पूर्व 485 ते 465 दरम्यान पर्शियाचा सम्राट होता. राणी वस्तीच्या आचरणामुळे तो नाराजी व्यक्त करून तिला पदावरून काढून टाकतो आणि एस्तेरला नवीन राणी म्हणून निवडतो. दुसरं पात्र आहे मर्दकै. हे नाव बाबिलोनचे दैवत मार्दुक ह्याच्या नावावरून आले असावे. मर्दकै हा एस्तेरचा काका होता. तो जातिवंत, नीतिमान व सुज्ञ यहुदी होता. योसेफ प्रमाणे स्वप्नदर्शी होता. तो पर्शियाच्या राजवटीत बाबिलोनमध्ये हद्दपार अवस्थेत जीवन जगणाऱ्या यहुदी लोकांपैकी
एक होता. तो राजा शौलाचा वंशज होता. तिसरं पात्र आहे हामान. हा राज दरबारात सर्वोच्च पदावर होता. तो अमालेकी वंशातील अगागच्या घराण्यातला होता. आणि हाच हामान यहुद्यांना नष्ट करण्याचा कट रचतो. परंतु एस्तेर त्याची योजना धुळीला मिळविते. आता आपण पाहूया या पुस्तकाचे कथाबीज किंवा या पुस्तकाची कथा काय आहे ते आपण शिकूया. हामानने आपल्या पदाचा एवढा डंडोरा पिटविला होता की सर्वांनी त्याला नमन करावे असा त्याचा दरारा होता. मर्दकैने त्याला नकार दिला. हामानने राजा अहेश्वेरोशाचे कान फुंकले. मर्दकै यहुदी म्हणून सरसकट सर्व यहुदी लोकांचा नाश करण्याची दवंडी पर्शियन साम्राज्यात पसरविण्यात आली. मर्दकैने एस्तेर राणीला त्यातील गांभीर्याची जाणीव करून दिली. राणीने राजाला व हामानला मेजवानीसाठी एक दिवस बोलावले व हामानचे कारस्थान राजाच्या कानावर घातले. दैवी कृपेने त्याच वेळी मर्दकैने पूर्वी राजाला मरणापासून कसे वाचविले होते त्याची दप्तरी नोंद राजापुढे सादर करण्यात आली. प्रिय मित्रांनो, आता डावाचे फासे उलटे पडू लागले. मर्दकै व सर्व यहुद्यांना ठार करू पाहणाऱ्या हामानला मृत्यूदंड ठोठावण्यात आला. हामानच्या कचाट्यातून चमत्कारिक मुक्ती मिळाल्याबद्दल लोक पुरीमचा म्हणजे चिठ्ठ्यांचा सण साजरा करू लागले. पूर हा बाबिलोनियन भाषेतील शब्द आहे. ही झाली एस्तेरच्या पुस्तकाची कथा. आता आपण शेवटी पाहूया एस्तेरच्या जीवनाद्वारे आपल्याला काय धडे शिकायला मिळतात. पर्शियातील यहुद्यांसाठी परिस्थिती निराशाजनक वाटली, परंतु देवाने एस्तेरद्वारे मार्ग काढला. प्रिय मित्रांनो, जीवनात जेव्हा वाईट गोष्टी घडत असतात आणि विजय आवाक्याबाहेर आहे असे आपल्याला दिसते, तेव्हाच परमेश्वर मार्ग काढत असतो. एस्तेर प्रमाणे देव कोणालाही त्याची योजना पूर्ण करण्यासाठी निवडू शकतो. आपण फक्त एस्तेर प्रमाणे धैर्य आणि तयारी दाखविली पाहिजे. मर्दकैच्या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करताना सांगितल्याप्रमाणे देव नेहमीच पडद्यामागे कार्य करीत असतो आणि आपल्याला इजा होण्या अगोदरच तो आमचे रक्षण करत असतो. हामान सारखे आपण इतरांचे जीवन नष्ट करण्याचा कट रचला तर त्याची शिक्षा आपल्यालाच भोगावी लागणार आहे. आपले सुद्धा जीवन नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे पर्शियाच्या राजाने आपला राजदंड वाढवला आणि एस्तेरला तिची राणी म्हणून नेमणूक करण्यासाठी जवळ बोलावले, त्याचप्रमाणे प्रिय मित्रांनो, देव सुद्धा येशूचा क्रूस वाढवून आपल्याला सतत त्याच्या जवळ येण्यासाठी आमंत्रित करत असतो.
देव नेहमीच विजयी होतो. जेव्हा आपले हृदय दुखावते तेव्हा देवाचे हृदय सुद्धा आपल्या बरोबर दुखते. तो आपल्याला दिसत नसला तरीही तो आपल्यासाठीच आहे आणि आपल्या वतीनेच तो लढत राहतो. आणि शेवटी देव आपल्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक काही साध्य करू शकतो. म्हणून आपण त्याला प्रार्थनेद्वारे आपल्या जीवनात आणि आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात आमंत्रित करणे गरजेचं आहे. तर या बायबल क्लासच्या शेवटी मी तुमच्या समोर मनन चिंतनासाठी काही प्रश्न ठेवत आहे. पहिला प्रश्न आहे, एस्थेरचा कोणता कलागुण मला अधिक आवडला आहे आणि मी तो अवगत करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे. एस्थेरच्या कथेत माझं जीवन कोणत्या पात्राशी जुळते. देवाची योजना पूर्ण करण्यासाठी ते मी उपयोगात आणणार आहे का. आणि शेवटी तिसरा प्रश्न आहे, एस्थेरच्या पुस्तकात निर्णायक टप्पा किंवा टर्निंग पॉइंट काय आहे असे मला वाटते. असाच टर्निंग पॉइंट माझ्याही जीवनात यावा यासाठी माझी खटाटोप काय असणार आहे. थोडं शांत राहून आपण या प्रश्नावर मनन चिंतन करूया.